तर ना सकाळी सकाळी किती लवकर उठा, पण थंडीच्या दिवसात अजिबात काम आवरत नाही पटपट. तर माझ्यासोबतही असंच होतं. मला इतकी थंडी वाजते ना, गावाकडं असल्या कारणानं ना खूप थंडी वाजते. तर पटापट काम सुधरतच नाही. आणि इथं आयुषलासुद्धा सकाळी शाळा असते 8:30ला, तर त्याचं अगोदर आवरून द्यावं लागतं. त्याच्यासाठी मी चपाती बनवून घेत होते. आणि मी ना त्याला नाश्त्यामध्ये बिस्किट किंवा खारी वगैरे काहीच देत नाही. त्याला फक्त दुधामध्ये थोडासा चहा टाकत असते आणि एक चपाती लाटून देत असते. त्याला छान तूप वगैरे लावून घेत असते, पण तो तूप खात नाही, त्यामुळे तेलच लावते आता. आणि त्याला नाश्त्यासाठी मी देत असते आणि सकाळी काहीतरी नाश्ता करूनच मी त्याला पाठवत असते. टिफिन मग नंतर खाऊ किंवा न खाऊ 1-1:30 वाजेपर्यंत त्याचं टेन्शन नाही राहत. तर आता इथं छान अशी चपाती लाटून घेतली होती आणि एकीकडे चहा वगैरे बनवून घेतला होता. आणि इथं तुम्ही पाहू शकता मी अशी मस्त अशी त्याला तेल लावून चपाती बनवून देत आहे. तर एकीकडे चहा दूधसुद्धा ओतून ठेवलेलं होतं त्याला. आणि त्याला डब्याला काय न्यायचं बोललं ना, तर तो वांग्याची भाजी दे किंवा पोहे दे किंवा खिचडी दे असंच म्हणत असतो. तर त्याचं सर्व आवरून दिलं आणि त्याला म्हणलं बाय करतो. मला दप्तर आणि टिफिन बॅग मागत होता, तर म्हणलं दप्तर लटकवल्यानंतर बाय कर. तर आता आयुषचं आवरून दिल्यानंतर अहोंच्या डब्याची तयारी करायची होती. तर आज भाजीसाठी काही नव्हतं, म्हटलं बेसन पोळ्याच बनवून देते. त्यासाठी मी एक कांदा घेतला होता. कांदा आडवा बारीक चिरून घेतला होता. 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या. कोथिंबीर घेतली होती. यामध्ये लाल तिखट टाकली तरी चालते, पण मी हिरव्या मिरच्याच टाकते, कारण लाल तिखट टाकली ना ती पोळी बेसन पोळी जी आहे ती खूप लाल लाल होते. तर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं, बेसन पीठ टाकून घेतलं. आणि आता याला पाणी टाकून आपल्याला थिक कन्सिस्टन्सीवरती बनवून घ्यायचं आहे बॅटर याचं. तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाहू शकता. आणि यामध्ये सोडा वगैरे काहीच नाही टाकायचा. अशाच पद्धतीने खूप छान अशी बेसन पोळी तयार होते. तर मी अशाच पद्धतीने दरवेळेस बनवत असते आणि खूप छान होतात, त्यांना खूप आवडतात. तर इथं मी तव्यावरती एक वगळी तेल टाकून घेतलं. आणि हा तवा ना मध्येच असा वरती आहे, त्यामुळे तेल सगळं कडेला पळतं. त्यामुळे तेल व्यवस्थित तव्याला लावून घेतलं ना, तर बेसन पोळी आपली यावरती चिटकत नाही. तर अशा पद्धतीने एका हातात माझ्या कॅमेरा होता, त्यामुळं मला व्यवस्थित व्हिडिओ शूट करता नाही आला, तरीसुद्धा दाखवायचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर आता मी पलटी करून घेतली होती बेसन पोळी आणि त्याला खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. तरी तर मी 2 बनवून घेतल्या होत्या. पूर्ण किचन ओट्यावरती हा भांड्यांचा पसारा पडला होता. आता हा एक एक करून मला आवरायचा होता. पारशी घरं झाडून घ्यायची होती, पण अंघोळ केली नव्हती. तर